आता मामा यशवंत मामाने माझा खूप मोठी पावसाळी पहिल्या दिवसापासून मी बाहेर आलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतो. त्यानंतर एका वर्षामध्ये मला त्यावेळेस जेव्हा बाबा होते सगळ्यात एवढा आमचं विचित्र झाला. यशवंत मामा एकच होतं आणि मग मी पण काय आम्ही एकत्र आलो. शाळामध्ये तर आम्हाला होता सगळेजण मग शाळेमध्ये कामं करत असताना ज्या काही अडचणी होत्या त्या करत होतो. तुला कोणी उशिरा आला किंवा कोणाला घ्यायला काय आला त्यांना घरी पोचवणं वगैरे तर कामं सुद्धा करत होतो. यशवंत मामाने खूप त्या ठिकाणी कष्ट केले होते. मामाचे जे लोक घर वाड्याचे शिक्षण संकलित वाडा त्या ठिकाणी झालेली होती. पण त्यावेळेस काही पदाधिकाऱ्यांनी मामाला त्या ठिकाणी बोलून घेतलं. शाळेमध्ये या ठिकाणी कंपाऊंड वगैरे होतं पूर्वीच्या काळी होतं. ज्या ठिकाणी आता कंपाऊंडची भिंत दिसते त्या ठिकाणी मोठी झोपडपट्टी होती आणि झोपडपट्टीत राहणारे लोक म्हणजे वृद्ध होते आणि शाळेत घेऊन रात्री ते शाळेच्या सगळ्या महिला खोल्यांच्या आजूबाजूला त्या ठिकाणी खूप त्रास द्यायचे. काही वेळा तर ते त्या ठिकाणी लावून जायचे. पण कालांतराने मामा आणि त्या ठिकाणचे काही लोक काही मामाने गावाला पण होता दोन्हीला तर त्यांचा संबंध झाले ते सुधारले. काही वेळा आम्हाला या ठिकाणी शाळेमध्ये रात्री काही लोकांनी कमदारी करून माणूस घ्यावा लागला होता. कारण सुरक्षा या ठिकाणी काहीच नव्हती. परंतु एवढं काम शाळेमध्ये मामाच्या एकदाच होता. एवढे सगळे वर्ग होते. 7 प्रकारची खूप कामं होती आणि ते सर्व कामं आम्हाला एकट्याला करावं लागलं. पहिल्यापासून शेवटपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे मामाने काम केलेलं आहे. सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे मामाला बोलवण्यासाठी आम्ही जात होतो आणि त्याची आमची टेक्निक पण होत होती. पिकनिक होत होती. मामा आम्हाला सगळ्यांना कधी कधी बोलवणार होते असं आपण बोलूया आणि मामाला म्हणजे आई समजून मराठीचं